दररोज संध्याकाळी 7 वाजता आपण जीएस संबंधित एमपीएससी प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे त्याचा अनालिसिस घेत असतो. त्या माध्यमातून ट्रिक्स, लॉजिक्स, बाकीचे अप्रोचेस वगैरे त्या सगळ्या गोष्टी आपण क्लिअर करत असतो. आजचा एक प्रश्न आहे, गिलोटीन म्हणजे काय? हा प्रश्न विचारला गेलेला आहे, म्हणजे भारतीय अर्थसंकल्प प्रक्रियेत गिलोटीनचा अर्थ काय आहे? हा प्रश्न विचारला आहे महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 यामध्ये आता डायरेक्ट आपण काय करू, गिलोटीनचा अर्थ काय आहे असा प्रश्न विचारलेला आहे. यामध्ये ABCD असे उदाहरणं दिलेले आहेत. सरकारी तूट भरून काढण्यासाठी कर वाढवणे, अर्थसंकल्पातील अनुदानाच्या उर्वरित मागण्या पुढील चर्चेशिवाय मतदानासाठी ठेवणे, आर्थिक संकटाच्या वेळी रिझर्व्ह बँकेची मदत घेणे आणि अर्थसंकल्पाच्या शेवटी संसदेकडून नकार. यामध्ये साधी गोष्ट आहे. तुम्हाला काय विचारलंय? गिलोटीन बद्दल विचारलंय आणि अर्थसंकल्प प्रक्रियेबद्दल विचारलेलं आहे. अर्थसंकल्प तुम्ही कीवर्ड पकडू शकता. पहिली ट्रिक सांगते, कीवर्ड पकडू शकता. अर्थसंकल्प ब आणि ड मध्ये दिलेलं आहे, म्हणजे आपल्या उत्तरामध्ये ब किंवा ड यापैकी पाहिजे. आता यामध्ये सांगितले आर्थिक संकटाच्या वेळी रिझर्व्ह बँकेची मदत. रिझर्व्ह बँकेचा आणि अर्थसंकल्पाचा काय संबंध आला, म्हणून क एलिमिनेट करा. तिसरा ऑप्शन निघून जाईल, दुसरा ऑप्शन निघून जाईल आणि ड आता ऑप्शन मध्ये उरलाच नाही. आता उरलं फक्त ब आणि अ. आणि ब तर मी तुम्हाला सांगितलं होतं कीवर्ड पकडा. भारतीय अर्थसंकल्प प्रक्रियेमध्ये कीवर्ड आला अर्थसंकल्प. यावरून तुम्ही लक्षात घेऊ शकता ब ऑप्शन बरोबर आहे. तसंही एक्स्ट्रा लॉंग उत्तर सुद्धा आहे. कीवर्ड पकडून सुद्धा तुम्ही तुमच्या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत पोहोचू शकता किंवा एलिमिनेट करा. एलिमिनेट करत कसं, कारण की रिझर्व्ह बँकेचा संबंध येणार नाही म्हणून क एलिमिनेट केला. अर्थसंकल्पनाच्या शेवटी ड चा तर ऑप्शनच नाही, ड डायरेक्ट एलिमिनेट होतो. आणि त्याच्यानंतर सरकारी तूट भरून काढण्यासाठी कर वाढवणे आणि अर्थसंकल्पातील अनुदानाच्या उर्वरित मागण्या पुढील चर्चेशिवाय मतदानासाठी ठेवणे. यापैकी तुम्हाला जास्त संयुक्त कुठलं वाटते? ब ऑप्शन वाटते. अशाच पद्धतीने डेली आपण PYQ अनालिसिस घेत असतो. अधिक माहितीसाठी तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल आहे ते जॉईन करू शकता. डेली नोट्स, PDF, जाहिरातींच्या नोटिफिकेशनसाठी. शिवाय आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून डेली नोटिफिकेशन तुम्हाला येतील दररोज संध्याकाळी 7 वाजता. भेटूया पुढील भागात. तुमचे काही प्रश्न वगैरे असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता, बोलू शकता. धन्यवाद.